डोळा रूपाचे ध्यान अखंड मुखे नाम तुमचे वर्णावे गुण हेच एक तुम्हा देवा मागणे दातारा उचित ते करा भाव जाणो निखरा कुंठली जाणीव माझे बोलणे आता कळो यावी तैसी करा बाळाची चिंता हेच एक तुम्हा मागतो मी दातारा उचित ते करा भाव जाणो निखरा तुका मने आता नको देऊ अंतर नकळे पुढे काय बोलो विचार हेच एक तुम्हा मागतो दातारा उचित ते करा भाव जाणो निखरा पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन तुझरे जनाला कृपादा कृपादा स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेरो शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा कैलास राणा शिवचंद्र मोळे फणींद्र माता मुकुटे जळाळे कारुण्य सिंधू भव दुःख हारे तुझे शंभो मद गुण तारे शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती जात पाय माझे किती जात पाय माझे जात पाय माझे किती जात पाय माझे चित्ते त्याचे पाय
चक्रवर्ती त्यांचे पाय माझे चित्ते वाचे वदता शिवनाम तया न बाधी क्रोध काम चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान अखंड मुखे नाम तुमचे वर्णावे गुणा हेच एक तुम्हा देवा मागणे दातारा उचित ते करा भाव जाणून खरा. प्रस्तुत चिंतनासाठी घेतलेला अभंग विश्ववंद्य जगद्गुरु श्री विठ्ठल हृदयात तुकोबाराय यांचा बहुतेकांच्या परिचयाचा असा अभंग आहे. बहुतेकांच्या परिचयाचा असं का म्हणायचं तर आता हे जे नियोजन आहे आजच्या कीर्तनाचं कारण तर त्या कारण असं आहे की महाराज आपल्या वारकरी संप्रदायामधील भागवत धर्मामध्ये आषाढी ते कार्तिकी हे चातुर्मासाचा असणारा महान पर्वकाळ चातुर्मासाची सांगता वर्षभर जरी नाही झाला तर 4 महिने आपल्याकडे काकडा करण्याची पद्धत आहे. काकड्याचा अभंग म्हणण्याची भजन करण्याची पद्धत आहे. काकड्यावरचं भजन नाही 4 महिने झालं तर किमान कार्तिक मास तरी नाही का नाही. कार्तिक महिना मग ही कार्तिक शुद्ध असणारी पौर्णिमाची मग चातुर्मासाची असणारी सांगता आपण 4 महिने झालं काकड्याचं चिंतन करतो आणि मग दररोज अभंग आपण मांडण्यामध्ये आपल्या मुखातून जातो. काकड्यातल्या प्रकरणातला भोपाळ्यातला अभंग आहे. चित्ते तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान अखंड मुखी भगवान परमात्म्याच्या सानिध्यामध्ये परमात्म्याची करुणा प्राप्त झाल्याच्या नंतर जगद्गुरु तुकोबाराय भगवान परमात्मेकडे मागणी मागतात. विठ्ठल कोणती मागणी तुकोबाराय करतात की माझ्या चित्तामध्ये तुम्ही अखंड असावं. चित्ते तुझे पाय माझ्या चित्तामध्ये तुमचे असणारे चरणकमल माझ्या हृदयामध्ये असावे. चित्ते तुझे पाय आणि डोळ्याने अखंड तुमचं असणारं रूप पाहावं. डोळे चित्ते तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान मग पुढे अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण माझ्या मुखाने तुमचं असणारं नामस्मरण अखंड घडावं एवढीच मागणी आणि एवढंच मागणं दुसरं काही मला आणि काही नाही मागणे दुसरं काहीच मागायचं नाही. उचित माझा जो भाव आहे तो असणारा भाव तुम्ही जाणून मला मागणार आहे. हेच एक तुम्हा देवा मागणे दातारा उचित ते करा भाव जाणून खरा किंवा भाव जाणून माझा ठीक आहे नाही. तुकोबाराय म्हणतात जरी कोणी किती बुद्धिवान जरी असेल तर त्याच्या बुद्धीची असणारी उंची तुमच्यापर्यंत पोहोचत नाही. खुंटली जाणीव किती जरी माणूस जाणता असला तर परमात्म चिंतन करत असताना परमात्म्याच्या पुढे तो नियंता होत असतो. म्हणून खुंटली जाणीव माझे बोलणे आता पण देवा माझ्या बाबतीत जे उचित आहे हे मला कळत नाही पण माझ्या बाबतीत जे उचित आहे ते तुम्हाला कळतंय. मागत असताना भक्ताला कळत नाही देवाकडे काय मागावं पण देवाला कळतं की भक्ताला काय कमी आहे नाही का नाही. म्हणून कळो येईल तैशी करा बाळाची चिंता. मी तुमचं बाळ आहे आणि तुम्ही माझे मायबाप आहेत. तुम्ही मायबाप जसं त्या लेकराच्या बाबतीमध्ये हिताला जागे असतात तसं तुम्ही माझ्या बाबतीत जागं राहा आणि मग काय करा तर गोमटे ते करा म्हणजे भार वजे तुम्हासी आहे का नाही. कारण माझ्या बाबतीत जे मला गोमटं वाटेल ते गोमटं असेलच असं नाही पण तुम्हालाच माझ्या बाबतीत जे गोमटं वाटतंय ते गोमटं नक्कीच असेल म्हणून तुम्ही ते करा. जर मागितलं तर ते मागण्यात मोडतंय आणि जगाच्या हितासाठी जर मागितलं तर ते मागण्यात मोडत नाही. असं हे संतांचं जीवन आहे. संतांनी स्वतःच्या हितासाठी काहीच मागितलं नाही आहे का नाही. त्यांनी फक्त भगवान परमात्म्याची संगती साधू संतांची संगती आणि परमात्म्याची संगती एवढंच जीवनामध्ये मागितलं. जीवनामध्ये दुसरं काहीच मागितलं नाही. विठाला एक क्षण सुद्धा परमात्म्याच्या संगतीतून नामस्मरणा वाचून भक्त बाजूला जात नाहीत. भक्त कशाला म्हणायचं भगवंताच्या भक्तीपासून एक क्षण सुद्धा जो विभक्त होत नाही त्याला भक्त म्हणायचं.
शिंक जांभळी खोकला तुका वेळ वाया गेला तुका वेळ वाया गेला तुका वेळ वाया संतांचं जीवन कसं असते त्यांच्याच मुखातले शब्द आहेत. शिंक जांभळी खोकला आणि इतुकाची वेळ वाया गेला. काय जीवन असेल हो? आपण आता ही काकडा भजन करणारी माणसं आहेत बरं का. काकडा म्हणजे निक्क दूध आहे, निक्क दूध. आणि ज्यांनी ज्यांनी काकड्याचं भजन केलं त्याला जीवनाचा अर्थच कळतो महाराज. हे जीवन म्हणजे काय त्या जीवनाचा प्रत्येक क्षणाक्षणाचा अर्थ कळतो. काकड्याचं भजन करावं लागतंय. काकड्यामध्ये किती चिंतन आहे महाराज, आहे का नाही. प्रत्येक क्षणाचं जीवन कसं जगावं, जीवन कसं जगल्याने काय होतंय, त्याचा परिणाम काय, प्रत्येक क्षणाचा विचार आहे महाराज. हो किती सांगितले. आयुष्य जात आहे पहा काळ जपतशी महा स्वहिताचा घोर वहा ध्यानी रहा श्री हरीच्या. तुम्ही धनाचा विचार केला, पत्नीचा विचार केला तर धनदारा पुत्रजन बंधू सोयरे पिशून सर्व मिथ्या हे देवास. क्षणाक्षणाचा विचार काकड्याच्या चिंतनामध्ये. म्हणून काकडा करणारी माणसं धन्य तेच पात्र आहेत, है की नाही. म्हणून एक क्षण सुद्धा परमात्म्याच्या चिंतनापासून संतांचं जीवन हे बाजूला गेलं नाही. अखंड जया तुझी प्रीती मज देतयाची संगती मग मी कमळापती तुझा बाल आणि कंटाळा. भगवान परमात्म्याचं चिंतन हेच त्यांचं जीवन ठरलेलं आहे. कृष्ण विष्णू हरी गोपाळ चिंतने सरे तो धन्य धन्य काळ. चिंतने सरे तो धन्य धन्य काळ सकळ मंगळ मंगळाची. गोड चिंतन आहे महाराज. कारण चिंतनामध्ये जो वेळ गेलेला आहे तो काळाच्या तडाख्यात जात नाही बरं का. हो तेच तेवढा आयुष्य तुम्हाला आगाव देतो परमात्मा. आता कीर्तनामध्ये जर 2 तास गेले तर हे 2 तास तुम्हाला एक्स्ट्रा मिळतात, पुन्हा आगाव मिळतात परमात्म्याच्या दरबारातून. म्हणून चिंतन करायचं असं आहे. म्हणून भगवान परमात्म्याकडे विनंती करतात, देवा अखंड तुझं चिंतन युगानायुग केलं महाराज, ऐक नाही तू चिंतनच आहे बघा. योगी दुर्लभ तो म्या देखील असा जाणी पाहता पाहता मनान पुरी धनी. देखिला देखिला देवा देव बरवाचा देव फिटला संदेह निमाले तुझे अखंड अनेक जन्माची पुण्य जोड जोडली आणि ती जोडी जोडून परमात्म्याची प्राप्ती झाली. संतांचं जीवन असं असतं देवा, त्यांना देवाच्या प्राप्तीशिवाय दुसरं काहीच संसारातलं आवडत नाही. तुकोबरायचीच वाक्य आहेत, बोलण्याची नाही आता देवाविन काही. देवाच्या बाबतीतच बोलायचं तर बोला,
प्रपंचाच्या बाबतीमध्ये मला काही तुम्ही बोलू नका, हे संतांचं जीवन आहे. एवढंच नव्हे की प्रत्येक माणसाला तुकोबराय विचारतात, पुसावे सेहेची वाटे जे जे भेटे तयाशे, देव कृपा करील काय, काय लाज राखील, देव कृपा करील मज, आणि काय लाज राखील, देव कृपा करील का, कै मे उद्धार पावे, काय मे उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. संत महात्मे भेटले की उद्धाराचं विचारायचं, ठीक नाही. आता आम्हाला जर कोणी साधू संत भेटले तर उद्धाराचं कोणीच विचारित नाही. कुणी म्हणतंय मुलाचं जमल का, कुणी म्हणतंय मुलीला कुठं पाहुणे आहेत का, असले विचारतात लोक आम्हाला. कुठं कीर्तनाला गेल्यावर एका ठिकाणी मला नेलं चहा प्यायला, म्हणले महाराज थोडे शेतात चला बरं फिरायला. म्हणले का, कुठं पाणी कळतंय का तुम्हाला, बघा बरं पाणी लागल काय. अरे म्हणलं माझ्या शेतात पाणी कुठं नाही, तुला कुठं सांगू म्हणलं. आमचं असं आहे. तर असा काय भाव असतो का, काय विचारावं हे माहित नाही. उद्धाराचं विचारायचं. एकतर संत भेटत नाहीत, आणि भेटलेच तर उद्धाराचं साधन विचारावं. प्रपंच तर प्रारब्धानं होणारच आहे, ती काय टळत नाही महाराज, तू वाया जात नाही, होतच असतो प्रपंच, परमार्थ करावा लागत असतो. संतांचं जीवन हे भगवान पण बघा, ज्ञानोबरायचं अभंग बघा तुम्ही, विरहिणी प्रकरणातले एक एक क्षण परमात्म्याच्या पासून बाजूला गेलेले एक क्षण सुद्धा त्यांना महाराज युगासारखे वाटतात, एक एक युग गेल्यासारखं वाटतात. नामदेवरायाच्या त्या प्रकरणामध्ये एक अभंग आहे बघा, त्यांनी इतकं गोड चिंतन केलंय की येणाऱ्या माणसाला विचारायला चालू केलंय. जो येतोय त्याला विचारतात, आणि जे जाणार आहे त्याला निरोप द्यायला चालू आहे. हे का नाही, येतिया पुषे जातिया आणि निरोप. नामदेवरायाचं आहे, विठोबाचे राज्य आमा नित्य दिवाळी ह्याचं चरण आहे. इतकं गोड चिंतन केलंय का नाही. जातिया येतिया पुषे जातिया धाडी निरोप. येणाऱ्याला विचारतात, माझ्या आईवडिलाची भेट झाली का, तुम्हाला देव दिसला का, येणाऱ्याला विचारतात. येणाऱ्याला विचारतात, जाताना महाराज निरोप पाठवायला चालू आहे. पंढरपुरी आहे, त्यांना सांगतात बाबा माझा मायबाप कुठे, तर पंढरपुरी आहे माझा मायबाप. ये वो विठाबाई माऊली, निडळावरी कर ठेवणी वाट मी पाहे. वाट पाहायला चालू आहे. एक नाही, प्रत्येकाला पडले दूरदेशी मज आठवे मानसी. नको नको हा वियोग कष्ट होता ती दिवासी. दीनतैशी रजनी झाली ओ माय, अवस्थाला ओनी गेला अजून का नाही. हा अभंग नुसतं म्हणायला तरी महाराज डोळ्यातून पाण्याच्या अश्रूच्या धारा येतात. काय भाव असेल ज्ञानोबराय तुकोबरायचा संतांचा, तितका भाव वटला म्हणून तो परमात्मा समोर प्रगट झाला. आता 4 महिने महिनाभर आपण काकडा इतकं ध्यासच लागला की लवकर उठायचं, स्नान करायचं, काकडा करायचा. आता चातुर्मास संपला की उद्यापासून सुद्धा उठण्याचा प्रयत्न करतील, आता काकडा करायचा म्हणून. असं इतकी सवय लागून गेली त्या शरीराला. ऐक ना, इतका भाव अंतकरणातला असतो. आणि मग जगद्गुरु तुकोबराय भगवान परमात्म्याची प्राप्ती झाली. आणि झाल्याच्या नंतर त्या परमात्म्याला विनंती करतात की हे देवराया, माझ्या चित्तात तुम्ही असं साठवून बसा. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान.
चित्तामध्ये तुझे पाय असावे, चित्ते तुझे पाय डोळा, रूपाचे ध्यान असावे, तुमचं रूप पहावं, डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण, आहे का नाही? हे चिंतन आहे संत महात्म्यांचं. चित्तामध्ये तुमचे अखंड पाय असावे, याच्यापेक्षा दुसरं काही नाही. अहो संसारातलं काही मागा, धन मागा, संपत्ती मागा, तुकोबराय म्हणतात नाही, नलगे मुक्ती आणि संपदा, संतांची संग दे, संत संग दे सदा, एवढंच आम्हाला पाहिजे. हेच देवा पै मागत, चरणसेवा खंडित, वास द्यावा पंढरीचा, सदा संग हरिदासाचा, आहे का नाही? कुठल्याही जन्मामध्ये पाठव, जन्म हो का भलते याती, परीने चुको हरी भक्ती, असं संतांचं जीवन आहे. चित्तामध्ये तुमचे पाय असावे. तर चित्तामध्येच का, दुसरीकडे का मनामध्ये सांगितलं नाही, ध्यानामध्ये असं का? चित्त म्हणजे हृदय, आहे का नाही? हृदयामध्ये तुमचे अखंड पाय असावे. आणि हृदयामध्ये जर चित्तामध्ये परमात्म्याचे पाय असतील तर त्या व्यक्तीला जगातले दुःख काहीच करू शकत नाही. फक्त परमात्म्याचं चिंतन हृदयामध्ये पाहिजे. काय झालं? भगवान परमात्म्याची अतिशय लाडकी भक्त म्हणजे राधा, आहे का नाही? सारखं देव राधा 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 करायचा. रुक्मिणी माता, सत्यभामा, सगळ्याला राग यायचा की बाबा आम्ही सगळे आम्हाला सोडून सारखं देव राधा 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 करतो, त्या राधेचाच काहीतरी बंदोबस्त करावा म्हणले. राधेचा बंदोबस्त केला तर देव आपल्याकडे थोडंसं आपल्याकडे लक्ष देईल. मग काय करावं? राधेचाच काटा काढू म्हणले. कुठे राधा, कुठे राधा? एक जणीने सांगितलं राधा होय, देखील गे माये यमुनेच्या तिरी, हात खांद्यावरी राधिकेच्या. यमुनेच्या तीरावरती देव परमात्मा राधा तिथं बसलेले आहेत. बरं ठीक आहे. काही काळ गेला आणि मग एक जणाला दाशीला पाठवलं, राधेला बोलवून घेतलं आणि रुक्मिणी मातेनं सत्यभामेनं राधेला कडक 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 असणारं दूध प्यायला दिलं. राधेनं ते दूध गट 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 पिलं महाराज. आता रुक्मिणीला आणि सत्यभामेला वाटलं एवढं कडक दूध पिलं की राधा गतप्राण होणार, आता राधेचा विषय संपणार. पण राधेनं दूध घेतलं, पण राधेच्या हृदयामध्ये भगवान परमात्म्याचे चरण कमल होते आणि मुखामध्ये नामस्मरण सारखं चालू होतं. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, श्रीकृष्ण 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 श्रीकृष्ण. भगवंताचं नामस्मरण करता करता महाराज हो गट 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 ते गरम पेलं दूध, आहे का नाही? असं असते बघा. भगवान परमात्म्याचं नामस्मरण करत करत विष जरी पेलं तर त्या विषाचं अमृत होत असते. इतकी ताकद आहे भगवान परमात्म्याच्या नामस्मरणामध्ये. भगवान शंकराने हलाहल विष प्राशन करताना सुद्धा प्रभू रामचंद्रजीचं नाव नामस्मरण, राम नामे शीतळ झाला, राम नामे शीतळ झाला, राम नामे केलं ते शीतळ झालं. काय प्रमाणे? शिव हळहळे तापला, शिव हळहळे तापला, राम नामे शीतळ झाला, राम नामे शीतळ झाला. त्या नामस्मरणाची ताकद आहे. तसंच झालं. मग त्या राधेनं गट 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 गरम दूध पेलं, श्रीकृष्ण श्रीकृष्ण म्हणून म्हणून ते दूध पेलं. परिणाम राधेवर काही झाला नाही. भगवान परमात्म्याचे जे चरण राधेच्या हृदयामध्ये होते, राधेच्या
हृदयामध्ये ते चरण असल्यामुळे देवाच्या पायाला फोड आले. परिणाम देवाच्या पायावर झाला. देव घरी आल्याच्या नंतर रुक्मिणी मातेनं सांगितलं, देवा चला जेवण करायला, चला जेवणाचा टाइम झालाय, बसा जेवायला. परमात्म्यानं सांगितलं मला भूक नाही. काय झालं? मग त्यांचे हातपाय चोपायला चालू केले, का सेवा करू लागल्या. काय झालं? पाय चोपता 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 भगवान श्री पांडुरंगाच्या पायाकडे रुक्मिणी मातेचा जसा हात गेला तसं देवाच्या तळपायाला मोठमोठे फोड आलेले होते. पायाला फोड आले. आणि फोड आल्याच्या नंतर रुक्मिणी मातेनं सांगितलं, देवा एवढ्या भरवणामध्ये पायाला फोड आले, बिगर पायतानाचं कुठे गेलं तर तेवढा पराक्रम करायला. देवानं सांगितलं, रुक्मिणी हा पराक्रम माझा नाही, हे तुमचा पराक्रम आहे. म्हणजे आमचा कसं काय? तुम्ही दुपारी राधेला बोलवलं. म्हणले हो. काय केलं? तिला कडक दूध प्यायला दिलं. हे बघा म्हणले, तुम्ही कडक दूध प्यायला दिलं, तिच्या हृदयामध्ये माझे चरण असल्यामुळे तिला काय झालं नाही, परिणाम माझ्या पायाला फोड आले, ते तुमचा परिणाम आहे. चित्ते तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान. ऐक नाही, भगवत भक्ताच्या हृदयामध्ये परमात्म्याचे चरण जर नामस्मरण असेल तर जगातलं कुठलंच दुःख त्याचं काही वाटोळं करू शकत नाही. विठाला पण भगवान परमात्म्याच्या विषयी तेवढा भाव पाहिजे का नाही? तुका म्हणे चित्त करारे निर्मळ येऊनी गोपाळ तुका म्हणे चित्त करारे निर्मळ आणि येऊनी गोपाळ राहे तेथे, असं प्रमाण आहे. म्हणून चित्तामध्ये परमात्म्याचे पाय पाहिजे. चित्ते तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान. आहे का नाही? सारखं जे काय आपण कर्म करतो ते परमात्म्याशी निगडीत पाहिजे. ते परमात्म्याला अर्पण केलं पाहिजे. देव आपलासा केला पाहिजे. आहे का नाही? ते प्रत्येक कर्म काहीही करा आणि तेवढा भाव अंतःकरणामध्ये असाल तर शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. देव त्याच्या जवळ येत असतो. शहाण्या माणसापासून देव लांब जातो आणि भोळ्या माणसाच्या जवळ जवळ येत असतोय. तुका म्हणे राहे शहाणिया दुरी. शहाण्यापासून लांब जातो देव, पण भोळ्याच्या जवळ येतो देव. का? त्याच्या अंतःकरणामध्ये भाव असतो म्हणून देव त्याच्याकडे येतो. आहे का नाही? काय जे असेल ते भगवान परमात्म्याशी आपण अर्पण केलं पाहिजेत. कर्म आहे ते सगळं कृष्णाशी अर्पण. पंढरपुरामध्ये एक माता माऊली होती. दिसायला तर साधीच, माणसं साधी असतात पण कुणाचा गुण काय माणसाला कळत नाही कधी कधी, बरं का? एक नाही, साधं राहणीमान आणि माणसाचे उंच विचार पाहिजेत, याची गुणी संपन्न असं आहे. मग एक साधी माता माऊली, एक म्हातारी बाई, पण तिचा असा स्वभाव होता की प्रत्येक कर्म केलं की ती एवढंच म्हणायचे कृष्णार्पण. आपण कृष्णार्पण कधी म्हणतो? दूध उतू गेल्यावर. आहे का नाही? आपल्याकडे असं असतं, वाया गेलं किती देवाला अर्पण झालं. चांगलं काय देवाला अर्पण येत नाही. फाटक्या नोटा महाराजाच्या हातावर, बऱ्याच नोटा माझ्याकडे, ते कुठल्याच बँकेचं लेणार. असं की वाया गेलं किती देवाला. पण ती माता माऊली अशी होती, महाराज ती बाई, काही बी कर्म केलं कृष्णार्पण. जेवायला बसलं, पहिला घास घेतला की कृष्णार्पण. हर एक कर्म कृष्णार्पण म्हणायचे. आता काय झालं? आता ती पडिले वळण इंद्रिय सगळं. आहे का नाही? इंद्रियाला ते वळणच पडलं. एके दिवशी सकाळी सकाळी उठली, असे काकड्याचे दिवस होते, भल्या पहाटा उठली, उरकावा म्हणले पटदिशीने आपलं जायचं स्नान करून काकड्याला, आणि घर झाडून घेतलं. जसं घर झाडून घेतलं ते केर सगळा भरला एका टोपलीमध्ये, आणि त्या उकिरड्यावर जाऊन असं टाकणार, पण तोंडातून शब्द गेला कृष्णार्पण. आता केर असं टाकल्या बराबर इकडं भल्या पहाटे 4ला पांडुरंग परमात्म्याचं काय चालू होता? महापूजेचा कार्यक्रम चालू होता. राजा, सगळे सैनिक, सगळे ते पांडुरंगाचे असणारे महापूजा करू लागले. आणि तिनं बराबर केर टाकला, कृष्णार्पण मानल्या बराबर तर देवाच्या डोक्यावर सगळा ती केर टाकला. सगळं केराचं टोकलं देवाच्या डोक्यावर. अरे म्हणे, देवाच्या डोक्यावर कोणी केर टाकलाय? बघा लवकर, हुडका. सगळं सैन्य धावत, कोण आहे अख्ख्या पंढरपुरामध्ये देवाच्या अंगावर केर टाकणार? बघायली तर कुणी दिसायला तयार नाही. काय राजा चिंतातूर, असं जर रोज झालं तर काय होईल? माझ्या नावाची हानी होईल या ठिकाणी, चोर शोधा. आता असाच एक सदग्रस्त गेला आणि ते म्हणले, हो का राजेसाहेब, देवाच्या अंगावर जाणून बुजून कुणी केर टाकणार नाही, पण गावामध्ये एक म्हातारी अशी मुले की ती काही बी करताना कृष्णार्पण म्हणते, आणा म्हणले तिला. त्या म्हातारीला बोलवलं. म्हणले सकाळी पहाल्या पहाटे महापूजा चालू होती
आणि तुम्ही कृष्णार्पण म्हणून केर टाकला का म्हणले माझ्या तोंडातून अनायाशी शब्द गेला म्हणले हिचंच काम आहे धरा तिला. देवाच्या अंगावर कुठे केर टाकतात का? असा राग आला राजाने. अहो पण मी अनायाशी म्हणले तसंच बोल तिचं आणखीन. आणि मग तिचा स्वभावच होतो महाराज. राजाला राग आला तर राजाच्या पुढं कुणाचं काय चालतंय. राजा सिंहासनावरती उठला आणि त्या म्हातारीच्या गालात एक चापट दिली रागाच्या भरात. जसं गालामध्ये चापट दिली ती म्हातारी म्हणली कृष्णार्पण. आता कृष्णार्पण म्हणल्यावर मग चापट तिला थोडीच लागली देवाच्या गालात. देवाच्या गालावर असे वळ उमटले बोटाची. गाळा असा बम झाला सगळा. राजा चिंतातूर उगाचच म्हणलो म्हणले ह्या म्हातारीच्या गालात चापटीला आहे का नाही नसलेलं म्हणले देवाचा गाल. वैद्य बोलवले, डॉक्टर बोलले, MBBS MD सगळे बोलले. अरे म्हणले देवाला सलाईन लावा का सगळं केलं पण देवाचा काय गाल उतरत नाही. आणि मग महाराज सगळ्या साधू संतांनी सांगितलं की राजेसाहेब देव कसा आहे महाराज भक्ताच्या अंकित आहे. लावे तैसी लागे प्रीत. भक्ताच्या अंकित देव. देव स्वतंत्र नाही ते भक्ताच्या अंकित आहे. तुम्ही त्या भक्ताचा अपमान केला म्हणून देवाचा गाल काही उतरत नाही. मग राजानं महाराज त्या म्हातारीची महाराज राजा असताना सुद्धा माफी मागितली. लोटांगण घेतलं. जसं त्या मातेचं लोटांगण घेतलं तसं महाराज ते म्हणले कृष्णार्पण. देवाचा गाल जागेवर महाराज उतरला का परमात्म्याचे असणारा तो त्याच्याविषयीचा भाव आहे. चित्ते तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान अखंड मुखे नाम. माझ्या मुखातून अखंड तुमचं चिंतन घडावं. बरं देवाचं चिंतन का करावं तर देवाचं चिंतन का करावं तर जगातले सगळे पाप नष्ट करण्याची ताकद परमात्म्याच्या नावात आहे आणि त्याच्या मुखात आहे. काय महिमा वर्णू आता काय महिमा वर्णू आता सांगणे केते. कोटी ब्रह्म हत्या मुखा पाहता दे. कोटी ब्रह्म हत्या मुखा पाहता दे. काकड्याचं चिंतन आहे महाराज. अखंड परमात्म्याचं चिंतन केलं की कोटी ब्रह्म हत्येचं पातक जरी असलं तर नुसतं मूक पाहता जाते. एवढा अधिकार त्या परमात्म्याचा नाम चिंतनामध्ये असल्यामुळं देवाला विनंती केली हे देवारा हे पंढरीनाथा मला दुसरं तुझा योग घडलाय तुझं चिंतन घडलंय तुझं दर्शन झालंय ना. आता दुसरं काहीच मागायचं नाही हेच मागायचंय. हेच मागतो दाता. हात वर करून एकदा पांडुरंग परमात्म्याचं चिंतन करू. 10 मिनिटांमध्ये सेवा आटोपो. विठोबार देवा मागणे दातारा उचित ते करा भाव जाणवणी खरा. खरा भाव जाणा फक्त बरं का. त्याच्यामध्ये असं हे महत्वाचा शब्द आहे की उचित करा आणि भाव जाणवणी खरा आहे का नाही. उचित केलं पाहिजे जीवनामध्ये आहे का नाही. हेच एक तुम्हा देवा मागतो मी दातारा. एवढंच मागायचंय दुसरं काही मागायचं नाही का नाही. तसं पाहिलं तर मागणं हे आम्हाला शोभत नाही. काही मागणं हे अमानुचित. वडिलाची रीत जाणं तसं एकच मागायचं की तुमचं नामस्मरण यावं. कृष्ण हरी विष्णू गोविंद या नामाचे निखळ प्रबंध माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती माझे भक्त गाती जे ते नारदान म्हणून परमात्म्याचं चिंतन करायचं. दुसरं काही मागायचं नाही. काय असते बघा देव भावच बघतो. हरी हा भावाचा भुकेला हरी आहे का नाही. तो गोडी पाहतो भाव पाहतो. अंतरीची घेतो गोडी पाय जोडी भावाचे पाय जोडी भावाचे पाय जोडी भावाचे अंतरीची गोडी पाय जोडी भावाचे पाय जोडी भावाचे पाय जोडी भावाचे अंतरीची घेतो
घेतो गोडी अंतरीची घेतो गोडी पाये जोडी बाबाची पाये जोडी बाबाची देव सोयरा देव सोयरा देव सोयरा देव सोयरा पाय जोडी बाबाची पाय जोडी बाबाची देव सोयरा देव सोयरा देव अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची जोडी बघतो भाव पाहतो हे का नाही कुठलं बी कर्म असू द्या देव त्याच्यातला भाव घेतो आपल्या भक्ताच्या यादीमध्ये हरपाल नावाचा एक भक्त होऊन गेला बा भक्ताच्या यादीमध्ये हरपाल नावाचा एक भक्त होता बरं का आणि तो हरपाल काय करायचा त्याचं कर्म होतं महाराज दिवसभर साधू संतांची सेवा करायचा नाही जे साधू संत दिंडी आल्या ज्ञानबा तुकाराम दिंडी आली की त्यांना घरी न्यायचं त्यांचं पूजन करायचं स्नानासाठी पाणी द्यायचं सगळं काही कर्म करायचं जीव घालायचं पंक्ती जीव घालायच्या पण दिवसभर हे करायचं आणि संध्याकाळी चोऱ्या करायच्या काम काय होतं दिवसभर साधू संतांची सेवा बरं साधू संतांची सेवा करायला काय पैसे बी लागतील का नाही मग काय काम करावं मला संध्याकाळी चोऱ्या करायच्या रस्त्यावर असा उभा राहायचा त्या काळामध्ये काय वाटसरू पायी चालायचे हातामध्ये धारदार शस्त्र घ्यायचं त्याला अडवायचं काढा काय ते ठीक आहे असा त्याचा स्वभाव होता चोऱ्या करायचा विठाला 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 दिवसभर चोऱ्या करायचं आणि एके दिवशी त्याचं काय नशीब महाराज उदयाला आलं नेमकं नामदेवराय ज्ञानोबराय तिथून निघाली आणि त्या हरपालाच्या लक्षात आलं की ज्ञानोबराय तुकोबराय आपल्या दरवाज्यातून जायलेत काय भाग्य आपलं घरी बोलवलं आणि घरी बोलवल्याच्या नंतर त्यांचे महाराज श्री संताचे माथा चरणावरी साष्टांग हे करीत व दंडवत घातला पूजा केली सांगितलं माऊली तुम्ही आता काय करा इथंच आराम करा संतांनी सांगितलं तुम्ही इथंच आराम करा संध्याकाळी आराम करा मग जेव घातलं म्हणले आता पंचपदीचं भजन आहे नामाचं भजन चालू झालं आता उद्याच्याला यांना सकाळी स्नान घालून यात्रेसाठी पाठवायचं पण सकाळी आज एकादशी मुले उद्याच्याला द्वादशीचं पारणं फिरून ह्याला जीव घालायचं आणि वाट लावायचं बायकोला विचारलं उद्याच्याला सकाळी भोजनासाठी काही आहे का घरात ते म्हणले काही शिदा सामग्री नाही आणि खिशात हात घातला तर पैसे बी नाहीत कसं काय करायचं बरं म्हणले इकडे ह्यांचा जागर सुरू झाला की त्याचा जागर तिकडे सुरू झाला गेला रस्त्यावरच असा ते उभारला धारदार शस्त्र घेतलं कोण येतंय म्हणलं आता बघूतच पण त्याचा असा स्वभाव होता बरं का बा ते काय करायचा चोऱ्या करायचा वाटसरूला धरायचा मारायचा अगोदर तुझ्याकडं काय आहे हे बघत नव्हतं अगोदर मारायचा पण त्याचा एक नियम होता माणूस पुढे दिसला की त्याच्या गळ्यात असा हात घालायचा गळ्यात माळ असली तर त्याला सोडून द्यायचा चल म्हणायचा पुढं माळ करायला मारित नव्हता आणि त्याला लुटीत बी नव्हता आणि मग ती काही वाट सुरू गेले संध्याकाळची 1-2 वाजले लक्षात आलं की ज्ञानोबराय तुकोबरायसारखे संत घरी जेवणासाठी काही नाही देवाला विनंती करायचं अंतकरणामध्ये भाव जागरूक झाला डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या आणि एकच म्हणायचा देवा माझ्यासाठी नाही पण साधू संतांना जीव घालण्यासाठी तर एखादा वाट सुरू पाठव की तर मनामध्ये काय भाव होता संतांची सेवा करायची कुणाला तरी पाठव संध्याकाळचे 1-2 वाजले कुणी यायला तयार नाही देव मला म्हणला माझ्या भक्ताच्या जीवनातला हा प्रसंग त्याला कोडं पडलंय त्याला दुःख झालंय आता वाटसरू दुसरा तिसरा कोणी नाही देवानंच वाटसरूचं रूप धारण केलं आता मग देव म्हणजे काय साधा श्री म्हणतोय का वैजयंती माळ गळा श्री वत्सलांचल विष्णुदास नामायेने दाविले कोण हिरे माणिक मोडी असा ते रत्न जडीत एका सुटकेसमध्ये नोटाचे बंडलच्या बंडल घेतलेले
आणि ते सुटकेस घेऊन तिथं आलं की महाराज कानामध्ये बाळ्या काय जोडा काय हातामध्ये काठी कर 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 करी तिथं चालला. आणि मग त्याच्या लक्षात आलं मला हे आपल्याला लुटणार नाही. गळ्यातली तुळशीची माळ टाकली बाजूला. आता ह्याला लुटून तर द्यायचंय ना. आणि मग समोर आला देव. लक्क प्रकाश पडला. अरे बापरे, मला आतला असला वाटसरू माझ्या उभ्या आयुष्यात कधी मी बघितला नाही. असं नका कोणी म्हणला. अगोदर ह्याला लुटावं. आणि मग हरपालनं काय केलं, त्याच्या गळ्यात त्याचा हात घातला. हात घातल्याबरोबर गळा रिकामाच. बरं झालं मला ह्याच्या गळ्यात माळ नाही. कवर बसावं, मला 4 वाजले तिथं आता. आणि मग त्यानं ते वाटसरूची अशी बुकी घेतली की नाकावरच बुकी टाकली त्याच्या. तोंडावर जशी बुकी टाकली तसं महाराज रक्ताच्या गुळण्या बाहेर येऊ लागल्या. ती मला काय मारलं, तुझ्या गळ्यात माळ आहे का म्हणला. माझा स्वभावच आहे, माळ नसली की मारतोय मला बुक्की. आता मला सांगा, गळ्यात तुळशीची माळ नसली तर एवढी बुक्की वरी यम काय करीत असेल बरं वरी गेल्यावर. मारिती तोडी ती जोडी ती निष्ठुरा, 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 मारिती तोडी ती जोडी ती निष्ठुरा. यमाचे किंकर बहुसा, मारिती तोडी ती झोडी ती निष्ठूर यमाचे किंकर बहुसार. म्हणून बाबा हो, आता पस्तोर जे राहिले ते इथून पुढे तरी गळ्यात तुळशीची माळ घाला. मग यमाची जात यातनं होणार नाही. मग त्यानं काय केलं, हरपानं त्याला मारलं. त्याच्याकडचं सोनं नाणं सगळं काही हिरे मोती घेतले, निघून आला घरी. सकाळी मग काय दुकानात ते सगळं काय असेल ते सोनाराकडे घातलं. मग पंचपक्वान्नाचा बेत साधू संतांना जेव घातलं. आणि नेमकं साधू संतांना असं घराच्या बाहेर वाट लावायला उशीर, रात्री ज्याला हाणलं ते समोर आलं. रात्रीचं वाट सरू रक्त बांबाळ. अरे रे, मला हे न जाता तोंड उगलं तर हे संत काय म्हणतील मला. पण डोळ्यातून अश्रूच्या धारा जशा वाहिल्या तसं परमात्मा प्रगट झाला. त्याने सांगितलं, हरपाल वाट सुरू दुसरा तिसरा कोणी नव्हतो, मी जगाचा मालक तुझ्या पुढे प्रगट झालो. का तुझ्या अंतकरणातला उद्देश जरी चोरीचा असला तर ध्येय मात्र साधू संतांची सेवा आहे. उचित ते करा भाव जाणोनी खरा. माझा भाव बघा आणि माझ्या बाबतीमध्ये उचित करा. पण प्रभू तुमच्या बाबतीत जर विचार करायचा ठरला तर माझी बुद्धी ही नेमती, म्हणून माझी असणारी बुद्धी खुंटली. अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये कुंटली जाणे आणि व माझे बोलणे आता कळो येवी तैशी करा बाळाची चिंता. माझी जी बुद्धी जाणती ती खुंटली. आता माझ्याकडे सांगण्यासारखं काही नाही. बघा तुम्ही देवाकडे गेल्याच्या नंतर अनन्यसाधारण असणारा भाव पाहिजे. देव माझा मी देवाचा ही माझी सत्यवाचा. देवापुढे गेलो की आपली हुशारी सांगायची नाही. सामान्य व्यवहार असा आहे महाराज की आपल्यापेक्षा मोठ्या माणसाकडे गेलं की आपलं काही सांगायचं नसतंय, त्यांचंच काहीतरी ऐकायचं असतंय. आपल्यामध्ये फरक काहीतरी पडतो बुद्धीमध्ये, हे की नाही. पण कुठं बी गेलं की आपलं ज्ञान पाजळत बसण्यापेक्षा पुढच्याचं काही ज्ञान आपल्याला अवगत करता येतं का याचा विचार भल्या माणसानं करावा, सज्जन माणसानं करावा त्याचा विचार. म्हणून देवा काय असते बघा, तुका म्हणे कडीये बैसो आणि मग असो निर्भर. दुसऱ्याच्या कडेवर बसलं की आपल्याला चिंता आहे का? पडण्याची चिंता ज्याच्या कडेवर आहे त्याला असते. तसं भगवत भक्ताचा आपण भक्त म्हणून त्याच्याकडे जायचं. मी तुझं लेकरू आहे, तू माय मी लेकरू विठ्ठला तुला कसा विसरू, असा एक भाव आहे का नाही? देवा तू माझे मायबाप आहेत, मग माझा असणारा तुम्ही सांभाळ करा. त्याच्यावर घालवून या भार राहिलो निश्चिंती निरविली संती विठोबासी, आहे का नाही? मग त्याच्यावरती भार घालायचा. तुझं वाटे आता ते करी अनंता राहिलो. काय असते बघा, मोठ्याच्या संगतीमध्ये जर तुम्ही राहिलात तर तुमच्या जीवनातलं दुःख ते मोठ्याचं होत असते. पुन्हा मोठे त्याचा स्वीकार करत असतात. म्हणून
मोठ्या माणसाच्या जवळ जायचं, देवाकडे जायचं. देवा मी तर अनाथा अपराधी कर्महीन मतिमंद बुद्धी, तुझं मी आठविले नाही, कृपा वाचेशी कृपानिधी माय बापा. म्हणून तुम्हाला रडायचं असेल तर देवापाशी जाऊन रडा, हसायचं असलं तरी देवापाशी जाऊनच हसा. तुम्ही जर जगापाशी तुम्ही रडताल तर लोकांचा स्वभाव आहे महाराज, लोकांचा असा स्वभाव आहे रडत ऐकत येत आणि हसत सांगत सुटतेत. म्हणून लोकांपाशी आपलं दुःख कधी सांगायचं नाही. काय दुःख आहे काय सुख आहे ते परमात्म्याच्या पुढे जाऊन रडायचं असलं तर देवा माझ्यावर असं असणारं संकट आलंय, ते संकट तुम्ही दूर करा, हे दुःख आहे माझं तुम्ही दूर करा, मी तुमचं बालक आहे, तुम्ही तुझे असणारे आम्ही तुम्ही मायबाप आहेत. म्हणून ते आपण भार देवाकडे घालायचा. खुंटले जाणीव माझे बोलणे आता, कळो यावे तैशी करा बाळाची चिंता. बाळ होऊन जायचं आणि असंच रासेल देवा तुम्ही मला प्राप्त झालात, मी तुमचं लेकरूय, आता एवढंच करा, जगामध्ये दुसरं मला काही मागायचं नाही, तुमच्यात माझ्यामध्ये अंतर पडू देऊ नका. तुका म्हणे आता नको देऊ अंतर, तुका म्हणे आता नको देऊ अंतर, तुका म्हणे आता नको देऊ अंतर, ज्ञानेश्वर तुका म्हणे आता नको देऊ अंतर, नकळे पुढे काय बोलू विचार, हेच एक तुम्हा देवा मागणे दातारा, उचित ते करा भाव जाणून खरा. यथामध्ये अवकाश झालेली सेवा भगवान परमात्मा जगदाधार ग्रामदैवत भगवान बनेश्वर विठ्ठल रुक्मिणी पांडुरंग परमात्म्याच्या चरणी ही सेवा समर्पित करू. सेवा समर्पित करत असताना अंतकरणातला भाव जगद्गुरु तुकोबराय पांडुरंग परमात्म्याच्या पुढे व्यक्त करतात. देवा एवढंच मला द्या, हाच भाव आपल्या अंतकरणामध्ये आपण ठेवावा आणि आपल्या भक्तीची असणारी वाटचाल करावी अशी आपण आपल्याला सगळ्याला विनंती करतो. म्हणून या सेवेसाठी सगळे असणारे भजनी मंडळ, टाळकरी, गायक, वादक, एक नाही सगळी मंडळी एक एकाहुनी बळी रे, एक नाही सगळे अधिकारी, सगळी पुरुष मंडळी आहेत, सगळ्याच्या चरणावरती साष्टांग दंडवत करतो. मी सुरुवातीलाच बोललो तसं की एवढीच अंतकरणामध्ये भावना होवी की या सभागृहात आपलं कीर्तन व्हावं पहिलं, देवाचीच तशी इच्छा असावी. हे म्हणले माहीत असेल हे बरोबर आहे का नाही. बनेश्वर म्हणला असेल मंदिर बांधून बी कळसाचा कार्यक्रम होऊन एवढे दिवस झाले, ते एकदा बी भजन कीर्तन झालं नाही. माझी सेवा रात्रंदिवशी करताना पहिलं कीर्तन तुझंच. असं असा भाव त्या परमात्म्याचा
आणि शोभना साऊंड सर्व्हिसच्या वतीने आपले आसुरबा नाना धायगुडे त्यांनी सांगितलं की काय सिस्टीम लागायची ती सगळी मी लावतो, कधी बी कार्यक्रम ठेवा. आणि मला आता तुम्ही असं म्हणल्यावर मी तरी कशाला हाय काही करू आहे की नाही, अशा भावात. बरं आता कीर्तन ठेवायचं आहे, कीर्तन ठेवायचं म्हणजे गायक लागतात, वादक लागतात. मग आपल्याला माहिती की आपल्या हक्काचे आणि प्रेमाचे माणसं आहेत, आपल्याला नाही कोणी म्हणणार नाही. सगळ्याला फोन केला आणि सगळ्यांनी आपलं वा मला सेवा म्हणून या, सेवा करण्यासाठी. कशी सेवाधारीच मंडळीत सगळे, मग तुम्ही सगळे आलात म्हणून ही कीर्तन सेवा या ठिकाणी संपन्न झाली. तुमच्या सगळ्याच्या चरणावरती साष्टांग दंडवत करतो. आणि सेवा समाप्त करत असताना माझ्याकडे दुसरी एक अशी एक सूचना आली मगाशी की आपल्याकडे बोरीसावरगावला 12 डिसेंबरला मनोज जरांगे पाटलाची विराट मोठी सभा होणार आहे 100-150 एकरवर. तर त्याही सभेसाठी आपण सगळ्यांनी यायचं आहे आणि ज्याला जे काही सहकार्य घडेल ते सहकार्य आपण सगळ्यांनी कराल, अशी ज्याला जे काही उचित वाटेल ते म्हणून ते त्या ठिकाणी सभा होणार आहे अशी एक सूचना आली. म्हणून ते तुमच्याकडे मी पोहोच करण्याचं काम करतो. तुकाराम तुकाराम.